विज्ञान कितीही पुढे गेलं, मात्र मुलं जी आहेत ती पतीसारखी दिसत नाहीत म्हणून विवाहितेचा छळ केला जातोय. DNA चाचणी केल्या जाते. निकाल काय येतोय ते कळेलच, मात्र घडलेला संपूर्ण प्रकार अत्यंत निंदाजनक आहे आणि कुठे घडलाय? आपल्या पुण्यात घडलाय. नमस्कार, मी अभिषेक गावंडे. तुम्ही पाहता लेट्स अप मराठी. ही प्रकरण पूर्ण पाहिलं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. नाशिकची एक महिला आहे, पती पत्नीमध्ये एक वादविवाद होतात, इथपर्यंत ठीक आहे. पण मुलं झाल्यानंतर वादाचं कारण मुलं माझ्यासारखी दिसत नाहीत हे जर असेल तर त्या महिलेचा बिचारीचा छळ केला गेला, तिला नावं ठेवल्या गेली, द्वेष पूर्ण वातावरण जे होतं ते घरात होतं. त्याच्यानंतर हे प्रमाण जे आहे आता हे आपण तर पाहिलंच की खूप वाढतंय. मात्र या संशयांमधनं ही महिला तशी नाशिकची, हे नाशिकचे रहिवासी पुण्यात राहायला आहेत, मूळचे ते नाशिकचे आहेत. आता पुण्यात ती महिला आली, नवऱ्यासोबत राहतीये, 2 मुलं झाली. 2 मुलं झाल्यानंतर नवऱ्याला प्रश्न पडतोय की माझी मुलं माझ्यासारखे का दिसत नाहीत. मग तो पत्नीचा छळ करतो. DNA चाचणीपर्यंत संपूर्ण प्रकरण येतं आणि मग जे काय आहे तिथून नाट्यमय वळण या गोष्टीला लागतात. DNA चाचणी होते. DNA चाचणीमध्ये ती मुलं त्या पतीचीच आहेत, म्हणजे तिच्या त्या नवऱ्यापासूनच झालेली आहेत. हे सर्व पुढे येतं, ज्याला आपण वैज्ञानिक तपासणीतून पुढे येतं असं म्हणू शकतो. मात्र त्या वैज्ञानिक चाचणीला सुद्धा हे तिचा नवरा, सासू सासरे हे सर्व गृहीत धरत नाहीत किंवा त्याला योग्य मानत नाहीत आणि तरी त्या विवाहितेचा छळ जो आहे तो सुरूच राहतो. पण हा छळ किती मर्यादित झाला किंवा एक बापाचं हृदय काय असतं की ते मुलं त्या बापाचीच आहेत, एवढं सगळं वैज्ञानिक चाचणीतून पुढं आलं तरी सुद्धा त्या नवऱ्याने म्हणजे त्या माणसानं आपली बायको आणि ते दोन्ही लेकरं घराच्या बाहेर काढून टाकले. पुण्यातला हा प्रकार एवढा भयानक घडला की ती बाई म्हणजे ती महिला जाईल तर कुठे जाईल आपल्या 2 लेकरांना घेऊन, अशी वाईट परिस्थिती त्यांच्यावर जी आहे ती आली होती. आता या प्रकरणी पीडित महिलेनं पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे. पोलीस तपास सुरू आहे. पुढं काय होतं नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन नक्की येऊ. पण तोपर्यंत पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. नाही, सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.